16 जून 1858 सेनापती व्ह्यूरोज ग्वाल्हेरवर चालून आला. आपल्या सैन्याच्या त्याने लहान लहान तुकड्या केल्या. स्टुअर्ट, ब्रिगेडियर स्मिथ सारख्या शूर सेनापतींची त्यावर नेमणूक केली. पेशव्यांची जास्तीत जास्त सेना मुरारला होती. 2 तासांच्या घमासान युद्धानंतर रोजने पेशवाई फौजेचा सपाटून पराभव केला. त्यांचे आक्रमणच इतके भयानक होते की रावसाहेबांना सावरण्याची जराही संधी मिळाली नाही. मुरारला पराभूत झालेली सेना जेव्हा ग्वाल्हेरला पोहोचली तेव्हा रावसाहेबांची नशा उतरली. त्यांना महाराणींच्या सूचनेची आठवण झाली, पण त्याचा आता काहीच उपयोग नव्हता, कारण वेळ निघून गेली. त्यांनी तात्यांना बोलावले. तात्या येताच म्हणाले, रावसाहेब, मुरारला रोजने फार मोठे नुकसान केले. माहिती आहे तात्या, खजील आवाजात रावसाहेब म्हणाले. तरीही बाईसाहेब भजन पूजनात मग्न कशा? जसे आम्ही रंगढंगात व्यस्त होतो तशा. त्या त्यांचा वेळ सत्कारणी तरी लावतायत आणि आम्ही नरकाची वाट मोकळी करत आहोत. त्यांचा काही एक दोष नाही. दोष आम्ही आहोत तात्या. त्यांना तर आज ओढवलेले संकट, त्यांना तर आज ओढवलेले अरिष्ट त्यांच्या अंतर्ज्ञानानं स्पष्ट दिसत होते. आम्हाला सत्तेची झापडं लागली होती. तात्या, महाराणी साहेबांनी प्रत्यक्ष भेटून आम्हाला सावध करण्याचा प्रयत्न केला होता. आम्ही त्यांचं बोलणं मनावर घेतलं नाही. त्यामुळेच आजचा हा दुर्धर प्रसंग ओढवलाय. आम्हाला त्यांच्या समोर जायला तोंड राहिलेलं नाही तात्या. आमच्या वतीनं तुम्ही त्यांची भेट घेऊन त्यांची क्षमा मागा आणि पुढील हालचालींबाबत मार्गदर्शन मागा. आपण त्यांच्या सल्ल्याचे तंतोतंत पालन करू. मध्यंतरी तात्यांची वागणूक जरा बदलली होती. महाराणींकडे जाण्याची त्यांना हिंमत होत नव्हती, पण त्यांच्याखेरीज दुसरा कोणी हे काम करू शकतही नव्हता. नाईलाजानं ते महाराणींच्या बागेतील शिबिरात गेले. हात जोडून त्यांच्या समोर उभे राहिले. नजर खाली झुकलेली. पडलेल्या आवाजात रावसाहेबांचा निरोप सांगितला. भावनावश होऊन महाराणी म्हणाल्या, तात्या, हात जोडून आपल्या लहान बहिणीला का लाजवता? नानासाहेब आणि रावसाहेब यातला फरक का मला समजत नाही? ते असते तर ही वेळ आली नसती. त्यांचा वकूफ या पोरसवदा रावसाहेबात कुठून असणार? खैर, जे व्हायचे होते ते झाले. उगीच कोणाचे गुणदोष आणि उखळ्या पाखळ्या काढीत बसण्याची ही वेळ नाही. मी मोर्चे लावून देते, ते नीट सांभाळा. मीही आयुष्यातले शेवटचे युद्ध लढण्याच्या तयारीला लाग. महाराणींचे शब्द तात्यांचे काळीत शिरत गेले. त्यांच्या मनाला खूप यातना झाल्या. कासावीस होत ते म्हणाले, बाईसाहेब, एकदम ही निर्वानिर्वीची भाषा कशाला? अद्याप तर आपल्याला फार काही करायचं बाकी राहिले. भारत मातेचं स्वातंत्र्य. हे पहा तात्या, सत्य माहीत असले ना तर त्याचा सामना करणे सोपे जाते. तुमचा दुसरा मुद्दा, काही करण्याचा. शत्रूने सुद्धा ज्याची धास्ती घेतलेली आहे असा गरुड भरारी मारणारा मातब्बर सेनानायक तात्या टोपे मला का तुमच्यापेक्षा जास्त समजते? उगीच मनाच्या समाधानासाठी खोटे बोलण्याचे पातक का करावे? तुमचा प्रश्न आहे भारत मातेच्या स्वातंत्र्याचा. ते आता एका पिढीचे काम राहिले नाही. आपल्यासारख्या 2-3 पिढ्या तरी खपाव्या लागतात. भविष्यात काय होणार आहे हे तुम्हालाही चांगले माहीत आहे. सेनापती व्ह्यूरोज आपला शत्रू खरा, पण तो एक मुरब्बी, कसलेला आणि जिद्दी सेनापती आहे. शिवाय आग्र्याहून जयाजीराव शिंदे सरकारांसोबत आलेला स्मितही काही कमी नाही. त्यांच्या मदतीला स्टुअर्ट सारखे इतरही लहान मोठे सेनापती आपापल्या सैन्य तुकड्यांसह एकत्र आलेले आहेत. या सर्वांशी होणारे युद्ध आपण कितीही करून टाळायचे म्हटले तरी आता टळत नाहीच. ते आपल्या उशाशी येऊन ठेपले आहे. आपण कितीही जोर लावला तरी आपला पराभव जणू विधिलिखित आहे.
या युद्धानंतर आपण पुन्हा एकमेकाला भेटू शकू याची आशाही नाही. बाईसाहेब, तात्या मध्येच उद्गारले. बोला तात्या. आपल्या लहान बहिणीला सांगायचे ते मनातल्या मनात राहून गेले अशी रुखरुख माझ्यानंतर तुम्हाला आयुष्यभर वाटायला नको. लक्ष्मीबाई म्हणाल्या. बाईसाहेब, पेशवा सेनेचे सरसेनापती रावसाहेब आहेत. कार्यकारी सेनापती म्हणून त्यांनी माझी नेमणूक केली आहे. पण इंग्रजांविरुद्ध चक्रव्यूह तुम्ही तयार करावा. अर्थात आपल्या सैन्याचे नेतृत्व आपण स्वीकारावे अशी आमची इच्छा आहे. तात्यांनी आपली इच्छा बोलून दाखवली. माझ्यावर ही जबाबदारी सोपवून तुम्ही तर माझा सन्मान केला. महाराणी म्हणाल्या. हेरांनी खबर आणली आहे. इंग्रज सैन्याचे आणि लढाईचे नेतृत्व व्ह्यू रोजने ब्रिगेडियर स्मिथकडे सोपवले. तुम्हाला फक्त आजची रात्र हाताशी आहे. उद्या युद्ध आणि युद्धाचा निर्णय होणार. महाराणींनी प्रसंग इतका गंभीर असतानाही मंद स्मित केले. त्या म्हणाल्या. तात्या, घाबरणे तर तुम्हाला माहीतच नाही. पण रावसाहेबांना सांगा, हिम्मत सोडू नका म्हणावे. मी जी योजना ठरवून देईल त्यानुसार हालचाली केल्यास काय सांगावे, युद्धात आपला विजय सुद्धा होऊ शकेल. तसे झाले नाही तर युद्ध सामुग्री आणि सैन्याला दक्षिणेकडे चालण्यासाठी सज्ज ठेवावे. महाराणींनी तात्यांना आपली योजना समजावून सांगितली. ग्वाल्हेरच्या पूर्व बाजूचा संरक्षणाचा भार त्यांनी स्वतःकडे घेतला. पूर्वेकडील डोंगरावर तोफांचे मोर्चे लावले. त्यामागे पायदळ, सर्वांच्या पुढे आणि मधून मधून खास राखीव सैनिक. दक्षिणेपर्यंत आजूबाजूच्या डोंगरावर तोफा, उत्तरेकडे तात्या, त्यांच्या हाताखाली रुहेली आणि अवधी सैनिक. पश्चिमेची जबाबदारी रावसाहेबांवर टाकण्यात आली. अंतर्गत शहराची आणि बाह्य व्यवस्था बांद्याच्या नवाबाच्या हाती सोपवण्यात आली. महाराणींनी रात्रीच ग्वाल्हेर सोडले. आपली माणसं रघुनाथ सिंह, रामचंद्रराव देशमुख, कुंवर गुल मोहम्मद, तोपची वीरांगणा जुहीबाई, मैत्रीण मुंदर आणि सैन्य तसेच तोफांसह त्यांनी रातोरात कोटासरायच्या टेकड्या गाठल्या. तेथून ग्वाल्हेरकडे जाणारा राजमार्ग होता. ग्वाल्हेरवर चालून येणाऱ्या इंग्रज सैन्याला त्याच मार्गावरून यावे लागणार. त्यांच्या मार्गावर मोजक्या ठिकाणी जुहीच्या तोफांचे मोर्चे लावले. ती ठिकाणे इंग्रज सैन्याला थोपवून धरायला योग्य अशीच होती. 17 जून 1858 सकाळची वेळ. उगवत्या सूर्याच्या तांबूस किरणांनी चोहीकडे जणू गुलाल उधळला. लक्ष्मीबाईंनी अंगावर पुरुषी कपडे चढवले. मुंदर आणि जुहीने त्यांचे अनुकरण केले. जुहीने आपला तोफखाना सज्ज करून ठेवला. सैन्य लढाईचा आदेश मिळावा म्हणून आतुर झाले. घोडे जागेवरच टापा आपटू लागले. महाराणी एका पांढऱ्या शुभ्र चपळ घोड्यावर सवार झाल्या. सैन्याने त्यांच्या नावाचा जय जयकार केला. महाराणींनी रात्रीच लावून ठेवलेल्या या सापळ्याची इंग्रजांना कल्पना नव्हती. ब्रिगेडियर स्मिथ सैन्य आणि तोफांसह चालून आला. त्यानं युद्धाचा बिगुल वाजवला. त्याला ग्वाल्हेरकडे जाऊ देण्यापासून रोखण्यासाठी लक्ष्मीबाईंनी आपल्या सैन्याला लढण्याचा आदेश दिला. जुहीचा तोफखाना धडधडू लागला. भयंकर दारुगोळ्यांच्या वर्षावाने सर्वत्र धुळीचे लोट उडताना दिसू लागले. या अनपेक्षित आक्रमणाने सुरुवातीला स्मिथ थोडा बावरला, पण लगेचच तो सावरला. त्यानेही त्याच्या तोफांना बत्ती देण्याचा आदेश दिला. दोन्हीकडच्या तोफा धडाडू लागल्या. त्यांनी तो परिसर दणाणून सोडला. कांठाळ्या बसवणारा त्यांचा तो भयानक आवाज. रणचंडिकेसारखी महाराणी इंग्रज सैन्यावर तुटून पडली. राणीला स्वतः प्रत्यक्ष लढताना पाहून तिच्या सैन्याला आपोआपच प्रोत्साहन मिळाले आणि लढण्याचा चेव आला. दिवसभर घमासान युद्ध सुरू होते. रघुनाथ सिंह, रामचंद्रराव देशमुख, गुल मोहम्मद, मुंदर यांनीही आपल्या तलवारींनी अनेक इंग्रजांना यमसदनी पाठवले. अंधार पडू लागला. स्मिथचा नाईलाज झाला.
आजच्या युद्धात तरी त्यालाच माघार घ्यावी लागली. महाराणींचा विजय झाला. एवढ्याशा यशाने हुरळून जाण्या इतक्या महाराणी भाबड्या नव्हत्या. वर्तमान काळावर विसंबून भविष्य काळाकडे दुर्लक्ष करणे हा त्यांचा स्वभाव नव्हता. आजच्या यशातच उद्याच्या भयंकर संघर्षाची मुळं दडली आहेत याची त्यांना पुरेपूर जाणीव होती. रात्री छावणीत फिरून त्यांनी जखमींची विचारपूस केली. सर्व प्रमुखांची बैठक घेऊन त्यांना दुसऱ्या दिवशी व्हावयाच्या महासंग्रामाची कल्पना दिली. झोप तर कोणालाच येणे शक्य नव्हते.